2 ते 3 वर्षाच्या लहान मुलांना लिहायला कसं शिकवायचं। मी इंस्टाग्राम वरती, युट्यूब वरती भरपूर रील मध्ये असं बघितलेलं आहे की 7 वर्षापर्यंतच्या लहान मुलांच्या हातात पेन्सिलच द्यायची नसते असं सांगितलं जातं। तर एका व्हिडिओच्या खाली मला अशी कमेंट पण आलेली आहे, 2 ते 3 वर्षाच्या बाळाच्या हातामध्ये जर तुम्ही पेन्सिल देत असाल तर त्याच्याबरोबर तुम्ही गुन्हा करता, अशी सुद्धा मला एक कमेंट आलेली आहे। त्याच्यावरती मला तुम्हाला एकच सांगणं आहे, 2 ते 3 वर्षाच्या बाळाच्या हातामध्ये तुम्ही पेन्सिल देता म्हणजे बाळाला डायरेक्ट तुम्ही अक्षर काढायला लावता की ए काढ, बी काढ असं काढायला लावता की नाही। बाळाला आपण स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे। बाळ ज्यावेळेस चालायला लागतं, पळायला लागतं, डायरेक्ट अचानक उठून ते चालायला पळायला लागतं का? नाही। पहिल्यांदा बाळ उभं राहायला शिकतं, उभं राहायला शिकल्यानंतर बाळाच्या पायामध्ये ज्यावेळेस थोडीशी मजबूती येते मग ती एक पाऊल टाकतं, एक पाऊल टाकल्यानंतर त्याला थोडासा कॉन्फिडन्स आल्यानंतर मग ते पटापट चालायला मग पळायला लागतं। तशाच पद्धतीने बाळाला आपण लिहायला शिकवणार आहे। पहिल्यांदा बाळाची ग्रिल मजबूत करणार आहे, स्टेप बाय स्टेप बाळाला आपण शिकवणार आहे। मग 7 वर्षाचं झाल्यानंतर बाळ हे पूर्ण अक्षर काढायला शिकणार आहे। नमस्कार, मी सुजाता आयपन ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत। मी बेबी केअर, बेबी ऍक्टिव्हिटीज, लहान मुलांना शिकवायचं कसं, काय खायला द्यायचं, कोणत्या ऍक्टिव्हिटीज लहान मुलं करतात, जेवताना, मोबाईल बघताना, टीव्ही बघणारे असे भरपूर व्हिडिओज मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत असते। त्याच्यामुळे सुजाता आयपन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया की स्टेप बाय स्टेप बाळाला लिहायला कसं शिकवायचं आणि कोणत्या एज पासून शिकवायचं। 2 वर्षापासून तुम्ही बाळाला लिहिण्याचा इंटरेस्ट निर्माण करू शकता। मी माझ्या मुलीला 2 वर्षापासूनच लिहिण्यासाठी इंट्रोडक्शन मध्ये तिचा लिहिण्याला इंट्रोड्यूस केलेला। आता ती 3 वर्ष होऊन तिला आता 2 ते 3 महिने झालेले आहे आणि आता तिला बऱ्यापैकी अक्षरही काढता येतात, तिची ग्रिल थोडी तरी मजबूत झालेली आहे। तर पहिली स्टेप मी कोणती फॉलो केली? पहिली स्टेप ज्यावेळेस बाळ 2 वर्षाचं असतं त्यावेळेस तुम्ही बाळाला लिहिण्यासाठी इंटरेस्ट निर्माण करायचा आहे। पहिल्यांदा तुम्हाला त्याच्यासमोर लिहायला घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्याकडेच बघून बाळ शिकतं। कारण की लहानपणापासून एक वय 7 ते 8 महिन्यापासून बाळ हे आपल्यालाच बघून प्रत्येक गोष्ट शिकत असतं। म्हणजे खायला, प्यायला सगळ्याला आपल्याकडे बघूनच बाळ शिकलेलं असतं। लिहायला सुद्धा बाळ हे आपल्याकडे बघूनच शिकणार आहे। 10 ते 15 मिनिटं ज्यावेळेस तुम्ही लिहायला बसाल त्यावेळेसच बाळ हातामध्ये पेन्सिल घेणार आहे, त्याच्यामध्ये लिहिण्याचा इंटरेस्ट हा निर्माण होणार आहे। कोणती फॉलो करायची आहे? दुसरी स्टेप, तुम्हाला बाळाच्या हातामध्ये तेल खडू असतात ते द्यायचे आहे। कुठल्याही प्रकारची पेन्सिल वगैरे, नटराजची किंवा अप्सराची जी पेन्सिल असते ती पहिल्यांदा बाळाच्या हातामध्ये द्यायची नाहीये। अशा पद्धतीने हे तेल खडू येतात, हे बाळाला इंट्रोड्यूस करायचे आहे। हे लिहिण्यासाठी, पकडण्यासाठी सोपे पण असतात आणि थोडे जाड असल्यामुळे बाळाच्या हातांना म्हणजे बोटांना त्रास पण होत नाही। हे पहिल्यांदा इंट्रोड्यूस करायचे आहे। आणि मेन म्हणजे लहान मुलांना कलर हे खूप जास्त आवडतात आणि ज्यावेळेस तुम्ही हे कलर बाळाच्या हातामध्ये देता त्यावेळेसच बाळ लिहायला घेतं। बाळाला डायरेक्ट अक्षर लिहायला शिकवायचं नाहीये, अशा पद्धतीने बाळ हे क्रॅश करायला शिकवायचं, म्हणजे असे क्रॅशची खुडे त्यांनी ओरघटल्या पाहिजे। आता मी माझ्या बाळाला अशा पद्धतीने, अशी आपली चित्रकलेची अशी वही येते ती तुम्ही इंट्रोड्यूस केली किंवा मग एखादी बुक असेल ती दिली तरी पण चालेल। अशा पद्धतीने माझ्या बाळाने जवळजवळ 2 वर्षापासून तर 2.5 वर्षापर्यंत हे असं स्क्रॅच केलेलं आहे। भरपूर तिने 1 ते 2 वह्या पण यांनी भरवलेल्या आहे। अशा पद्धतीने 3 स्क्रॅच केलेले आहे। 2 वर्षापर्यंत पासून जवळजवळ 2.5 वर्षापर्यंत जरी बाळाने हे केलं तरी पण सफिशियंट आहे। प्लस दुसरा पॉइंट म्हणजे तुम्ही बाळाला वॉटर कलर पण इंट्रोड्यूस करू शकता। मी माझ्या मुलीला वॉटर कलर पण इंट्रोड्यूस केले होते। जर मी काही काम करत असले आणि तिने कुठेतरी एंगेज राहावं असं वाटत असेल तर मी तिला वॉटर कलर आणि ब्रश द्यायच्या हातामध्ये, तिला ते खूप आवडायचं। 2 ते 3 वॉटर कलरचे बॉक्स तिने संपवलेले। अशा पद्धतीने ती वॉटर कलर करायची। आता याच्यावरती आपल्याला असं वाटतं की बाळ भिंत वगैरे खराब करेल, दुसरं काही कपडे खराब करेल, तर माझा एक्सपिरियन्स असा आहे, मी माझ्या बाळाला जर तिने भिंतीला, आता एक हा माइलस्टोनच असतो, बाळाला ज्यावेळेस कलर हातामध्ये येते, जर तुम्ही बाळाला स्कूलमध्ये पाठवत असाल तर स्कूलमध्ये मॅम ज्यावेळेस ब्लॅकबोर्डवरती लिहित असते तर बाळाला पण असं वाटतं आपण पण असं काहीतरी लिहावं, मग ते याच्यावरती भिंत वगैरे खराब करतात। माझा एक्सपिरियन्स जर असा आहे, माझा एक्सपिरियन्स असा आहे, माझ्या मुलीने कुठल्याही प्रकारची भिंत वगैरे खराब केलेली नाही। आता ती 3 वर्षाची झाली, सॉरी 3.5 म्हणजे 3 वर्ष होऊन तिला 2 ते 3 महिने आता कंप्लीट झाले, तरी पण तिने ते केलं नाही। तो माइलस्टोन तिचा डेव्हलप झाला होता, तिला वाटायचं ते कलर वगैरे करू, पण मी तिला समजून सांगायचे। लहान मुलांना समजून सांगितल्यावरती ते ऐकतात, फक्त तुम्हाला हळू आवाजात समजून सांगायचंय की असं खराब नाही करायचं, बघ किती छान, असं चांगलं नाही दिसणार, याच्यावरच लिहायचं असतं। अशी तिला मी 2-3 बुक कलरफुल आणून दिलेले, त्याच्यावरती तिला इंटरेस्ट आल्यामुळे ती त्याच्यावरच कलर करायची। तिने बाहेर
कलर म्हणजे कुठेही तिने भिंत वगैरे कधीच खराब केली नाही, तर वगैरे खराब केलेली नाही. जर तुमच्या बाळाचा हा माइलस्टोन जास्तच डेव्हलप असेल, बाळ जास्तच भिंत खराब करत असेल, तर तुम्ही ब्लॅकबोर्ड आणू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॅकबोर्ड येतात कमी किमतीमध्ये. मी पण ते तिला आणून दिलेले. त्यांनी खडूने जरी त्याच्यावरती क्रॅश केलं, काही शब्द काढले, तरी पण ते सफिशियंट आहे. त्यांनी पण बाळ हे भिंत वगैरे खराब करणार नाही. त्या ब्लॅकबोर्डवरच काय असेल ते क्रॅश करेल. आता दुसरं पॉइंट म्हणजे ज्यावेळेस बाळ असं क्रॅश करतं ना, त्यावेळेस बाळाला कलर पण लक्षात येतात. हा कुठला कलर आहे, येलो कलर आहे, रेड कलर आहे, हे कलर पण बाळाच्या लक्षात राहतात. आता मी दुसरं तिला अशा प्रकारचे हे बुक इंट्रोड्यूस केलेले की कलर कोणते असतात, कसे कलर असतात, हे मी डीमार्ट वरून आणलेले. तर तुम्ही बघू शकता तिने हे अशा पद्धतीने खूप खराब केलेलं. कलरवरती तिला समजायचंच नाही कुठला कलर कुठला द्यायचा, म्हणजे कॉपी करायचा असतात. इथं जो कलर असतो तोच इथं द्यायचा असतो, असे कॉपी करायचे असतात. पण तिने हे सगळं खराब केलेलं. परंतु हे तिने फक्त मी म्हणजे दोन वर्षाची झाली नंतर तिने 2-3 महिन्यानंतर मी तिला हे इंट्रोड्यूस केलेलं. पण 2.5 वर्षापर्यंत ज्यावेळेस ती 2.5 वर्षाची झाली त्यावेळेस तिला कम्प्लिटली कलर कळायला लागले की कुठला कलर आपण कुठं दिलेला पाहिजे. हे बघू शकता, याचा ग्रीन कलर आहे. तिने बरोबर इथं ग्रीन कलर दिलेला. बरोबर तिने म्हणजे जसा पाहिजे तसा तिने आता कलर दिलेला. 2.5 वर्षापर्यंत बाळाला समजायला लागतं का आपण कुठं कसा कलर दिला पाहिजे, कसा कॉपी केला पाहिजे, हे तिला 2.5 वर्षापर्यंत भरपूर समजायला लागलं होतं. तिने ही पूर्ण तिने ही बुक कंप्लीट केलेली. अशा बुक जर तुम्हाला हवे असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी त्याची लिंक तुम्हाला देईल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देईल. पण डीमार्टला पण हे बुक छान भेटतात. अशी बुक पण तुम्ही 2.5 वर्षाचं झाल्यानंतर इंट्रोड्यूस करू शकता. दुसरं पॉइंट म्हणजे दुसरं काय तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता ग्रीड मजबूत होण्यासाठी. माझ्या बाळाची ग्रीड ही जास्त कधी मजबूत झाली त्या ज्यावेळेस तिला मी हे डॉट जॉईन करायला लावायचे. हे अशा प्रकारचे बुक डीमार्ट वरून मी आणलेले आहेत. छोटे छोटे असे बुक भेटतात आणि ते अशामध्ये डॉट असे जॉईन करायचे असतात. हे अशा कलरफुल गोष्टी असल्यामुळे हे स्ट्रॉबेरी वगैरे लहान मुलांना आवडतात. हे कसे ड्रॉ करायचे हे ते पूर्णपणे तिने ड्रॉ केलेले. मेन ग्रीड तिची याच्यामुळेच मजबूत झालेली ज्यावेळेस तिला मी डॉट जॉईन करायला लावले, कारण की त्याच्यामुळे हात उचलता येत नाही. हात उचलल्यामुळे ती ग्रीड चांगलीपणे हे होती, डेव्हलप होती. अशा प्रकारचे बुक तुम्ही 2.5 ते 3 वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेस बाळ पूर्ण क्रॅश करून येतं 3री ते 4थी स्टेप तुम्ही ही बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. मग त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे बुक हे मोठे मोठे असतात ते इंट्रोड्यूस करू शकता. म्हणजे सेंटिंग लाईन, स्टँडिंग लाईन, क्रॉस लाईन, ह्याच्या वेळेस बाळाला गोष्टी कळतात. सेंटिंग लाईन, क्रॉस लाईन हे 3 ते 4 वर्षापर्यंतच्या बाळाच्या त्या डेव्हलप झाल्या पाहिजे. मग त्याच्यानंतर बाळाला अक्षर हे काढता येतं. आता ती 3 वर्षाची आहे आणि 3 वर्षानंतर तिने अक्षर जॉईन करायला, म्हणजे मी डॉट काढायचे, डॉट काढल्यानंतर ए काढायचा, बी काढायचा, असं करायचा. म्हणजे सोपे लेटर आय असेल, टी असेल की त्यांनी ज्या लाईन तिला ड्रॉ करता येईल असे लाईन तिला मी ड्रॉ करायला लावले. आणि आता दररोज मी एक लेटर तिच्याकडून करून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही बाळाची लिहिण्याची प्रॅक्टिस करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही जर बाळाची लिहिण्याची प्रॅक्टिस केली तर 7 वर्षापर्यंत बाळाला अक्षर चांगल्या प्रकारे काढता येईल आणि बाळ हे छान रायटिंग करेल. ज्यावेळेस बाळ 1ली 2रीला जाईल, ज्यावेळेस बाळाला जास्त रायटिंग करायला स्कूलमध्ये शिकवतील त्यावेळेस बाळाला त्रास होणार नाही. ह्या गोष्टी बाळाच्या 4 वर्षापर्यंत जरी बाळाला तुम्ही शिकवल्या तरी पण चालेल. किंवा मग आता बाळ तुमचा 4 वर्षाचं आहे, अजून तुम्ही बाळाच्या हातात पेन्सिलच दिली नाही, तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही स्टार्टिंग बाळाची करू शकता. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा नवीन तुमच्या मैत्रिणीला कोणी नवीन पॅरेंट झाले असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.